Hello students, welcome to Aksha Learnings. Heredity and evolution madla last point hai, that is the human evolution. So before going to start that point, there is a one short point, that is the speciation. The speciation म्हणजे काय बघा, whatever the new species of plants and animals are formed, it is the effect of evolution. जे काही plants and animals चे नवीन species तयार झालेले आहेत ते कशामुळे तयार झालेले? Evolution मुळे. Now species is the group of organism that can produce a fertile organism through the process of natural reproduction. आता species म्हणजे काय? जे नॅचरल रिप्रोडक्शन नी नवीन फर्टाईल ऑर्गॅनिझम, नवीन स्पेसिस तयार करणार आहेत, ते पुन्हा काय करू शकतील? रिप्रोडक्शन करू शकतील असे स्पेसिस तयार करणार आहेत. नाव आता ही जे काही स्पेसिस नॅचरल रिप्रोडक्शन येणार आहेत त्यांचे हॅबिटेट वेगळे असणार आहे, त्यांचे हॅबिट्स वेगळे असणार आहेत, त्यांचे जिओग्राफिकल कंडिशन वेगळे असणार आहे, त्यांचा जो काही टाइम पिरियड असणार आहे तो टाइम पिरियड वेगळा असणार आहे. नाउ दिस ऑल लीड्स टू प्रोडक्शन ऑफ न्यू डिफरंट स्पेसिस. आता हे जे काही सगळे फॅक्टर्स आहेत हे सगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत नवीन स्पेसिस तयार करायला, अँड दॅट कॅन लीड्स टू द बायोडायव्हर्सिटी. आता हे कशाला लीड करणार आहे? बायोडायव्हर्सिटीला लीड करणार आहे, जिथे नवीन टाइपचे स्पेसिस प्रोड्यूस होणार आहेत. सो दिस इज द शॉर्ट पॉइंट अबाउट द स्पेसिएशन. नाउ कम्स टू द लास्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज द ह्युमन इव्होल्युशन. आता ह्युमन जो काही इव्हॉल्व झालेला आहे तो मंकी पासूनच इव्हॉल्व झालेला असं आपण म्हणतो. देअर आर थाउजंड्स ऑफ रिसर्च जे सांगतात की ह्युमन इज इव्हॉल्व फ्रॉम द मंकी. नाउ ही जी इव्होल्युशन आहे मंकी पासून ह्युमन पर्यंतची आजपर्यंतची जी इव्होल्युशन झालेली आहे ती कोणत्या पद्धतीने झालेली आहे, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस पर्टिक्युलर टॉपिक. नाउ हा जो काही लास्ट पॉइंट आहे दॅट इज द इव्होल्युशन. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस दॅट लास्ट पार्ट, हाऊ द ह्युमन इज इव्हॉल्व फ्रॉम द मंकीज. नाउ the dinosaurs disappeared approximately 7 crore years ago. 7 crore years च्या आधी जे काही डायनोसॉर ते लास्ट डायनोसॉर्स आर डिसअपेअर्ड फ्रॉम, म्हणजे कधी डिसअपेअर झाले? अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. Now at that time monkey like animals evolved from the same ancestors. आता जे काही डायनोसॉर जे काही 7 crore years च्या आधी एक्सटिंक्ट झालेले आहेत त्यांचा जो काही अँसेंटर होता त्या सेम अँसेस्टर पासून तयार झालाय मंकी लाईक एनिमल्स. सो सुरुवातीला काय झालं? मंकी लाईक एनिमल आर इव्हॉल्व फ्रॉम द सेम अँसेस्टर. नाउ टेल डिसअपेअर्ड 4 crore years ago due to enlargement in brain, hands improved and ape like animals evolved. आता सुरुवातीला 7 crore years च्या आधी जो डायनोसॉर डिसअपेअर झाला त्याच्याच सेम अँसेंटर पासून सुरुवात झालाय मंकी लाईक एनिमल्स. आता हे जे काही मंकी लाईक एनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये कंटिन्युअस इव्होल्युशन सुरू झालेली आहे, अँड त्यांच्या इव्होल्युशन मध्ये त्यांची जी काही टेल आहे, मंकी जी काही टेल आहे, दॅट टेल इज डिसअपेअर्ड 4 crore years ago ड्यू टू, कशामुळे ती डिसअपेअर झालेला आहे? ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन. त्यांच्या ब्रेन मध्ये एनलार्जमेंट झालेली आहे, म्हणजे त्यांची ब्रेनची साईज हळूहळू काय झालेली आहे? लार्ज होत गेलेले आहे. एनलार्जमेंट इन ब्रेन्स अँड हँड्स इम्प्रूव्ह. आता त्यांच्यामध्ये जे काही हँड्स आहेत त्यांचे हँड्सचं स्ट्रक्चर हळूहळू काय झालेलं आहे? इम्प्रूव्ह होत गेलेलं आहे. ड्यू टू दिस एप लाईक एनिमल्स इव्हॉल्व. आता ह्यांच्या मंकी पासून जे काही सुरुवातीला मंकी होते त्यांच्यापासून एप लाईक स्ट्रक्चर, जो काही एप लाईक एनिमल्स आहे तो इव्हॉल्व झालेला आहे. आफ्टर दॅट आता जो काही सम एप्स आहेत दॅट एप्स आर स्टार्ट टू मूव्ह इन अ वर्ल्ड वाईड. जे काही आहेत वर्ल्ड वाईड मध्ये ते मूव्ह व्हायला सुरुवात झालेले. त्यातले जे काही एप्स आहेत, सम एप्स इव्हॉल्व्ड इनटू गिबॉन लाईक एनिमल्स. काही एप स्ट्रक्चर जे आहे, काही एप मंकीज आहेत, दे आर इव्हॉल्व्ड इनटू द गिबॉन एनिमल्स. कशामध्ये? हे साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियाच्या पार्ट मध्ये जे मूव्ह झालेले आहेत, जे एप लाईक एनिमल्स मध्ये इव्हॉल्व झाले आणि ते वर्ल्ड वाईड मूव्ह व्हायला सुरुवात झाली. अँड ते एप लाईक एनिमल जेव्हा साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियामध्ये पोहोचले तिथं त्यांची इव्हॉल्वमेंट कशामध्ये झालेली आहे? गिबॉन लाईक मंकीज मध्ये. आणि जे काही आफ्रिकामध्ये आहेत, जे आफ्रिकापर्यंत पोहोचले एप लाईक एनिमल्स, एप लाईक मंकीज, दे आर इव्हॉल्व इनटू गोरिलाज अँड चिंपांजी. ते कशामध्ये इव्हॉल्व झाले? गोरिला अँड चिंपांजी मध्ये. नाउ apes started to live on the land as forest started to decline due to the dry environment. आता जशी एन्व्हायरमेंट ड्राय व्हायला सुरुवात झाली तेव्हा हे जे काही एप लाईक एनिमल्स तयार झालेले आहेत दे स्टार्ट टू लिव्ह ऑन अ लँड. ते काय करायला सुरुवात झाली? जसं जसं फॉरेस्ट डिक्लाइन होत गेलं ड्राय एन्व्हायरमेंट मुळे
ते एप लाईक एनिमल जे फॉर्म झाले, जे इव्हॉल्व झालेले ते स्टार्टेड टू लिव्ह ऑन द लँड, ते जमिनीवरती राहायला सुरुवात केली. सो आफ्टर दॅट pelvic girdle start developed so that they can stand in erect position. त्यांची जी काय pelvic area आहे, हा pelvic area okay, that started to develop. So that pelvic girdle developed so that they can stand in erect position. आता ही जी pelvic girdle आहे ती अशी डेव्हलप व्हायला सुरुवात झाली जेणेकरून ते एका इरेक्ट पोझिशन म्हणजे एका स्टँड प्रॉपरली ते राहू शकतील, या पोझिशन मध्ये त्यांची इव्हॉल्वमेंट झालेली आहे. नाउ ऍज अ pelvic girdle developed, they can stand in erect position, ते एका स्टँडिंग पोझिशनला थांबू लागले. सो आफ्टर दॅट 2 crore years ago फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल फाउंड. ओके, सो पहिल्यांदा 2 crore years ago, सो पहिल्यांदा ह्युमन लाईक अॅनिमल फाउंड अँड इट इज कॉल्ड एज रॅमापिथेकस. ओके, सो इथे काय म्हटलं गेलं, रॅमापिथेकस. सो 2 crore years ago फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल इव्हॉल्व. कुठून सुरुवात झाला हा, एप्स पासून. ओके, सो आफ्टर दॅट 40 lakh year ago they grown up in size. आता ही जो काही फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल तयार झालेला आहे, दे स्टार्ट टू ग्रोन अप इन साइज, त्यांच्या साइज मध्ये ग्रो व्हायला सुरुवात झाली अँड दे बिकम अ मोर इंटेलिजंट. ओके, सो त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट कंटिन्युअस सुरू झालेली आहे, त्यांची बॉडी स्ट्रक्चर, हँड्स मुवमेंट हे जे काही सगळं आहे ते हळूहळू इव्हॉल्व्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये त्यांची जी काही साईज आहे ती हळूहळू ग्रो व्हायला सुरुवात झाली अँड दे बिकम मोर इंटेलिजंट. सो आफ्टर दिस 20 lakh years ago a skilled man developed. ओके, 20 lakh year ago काय झाला, एक स्किल्ड मॅन डेव्हलप झाला त्यांच्यापासून अँड दे कम्स इनटू ग्रुप ऑफ जीनस होमो. त्यांचं जो काही मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर आहे त्या मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर मध्ये हळूहळू चेंजेस व्हायला सुरुवात झालेले आहेत. त्यानुसार त्यांचा जो काही ग्रुप तयार झाला दॅट इज अ जीनस होमो. या ग्रुपमध्ये त्या सगळ्यांची एक कॅटेगरी तयार झाली जिथं त्यांची इन्व्हॉल्वमेंट क्रिएट झाली आणि त्यांचं इव्होल्युशन कंटिन्यू झालं. सो आफ्टर दिस 50,000 years ago they developed into the homo sapiens. आता जो काही जीनस होमो तयार झाला, एक ग्रुप तयार झालाय त्यांच्या मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर नुसार, दॅट कन्व्हर्टेड इनटू द होमो सेपियन्स. त्यांची जी काही इव्होल्युशनची प्रोसेस आहे ती इव्होल्युशनची प्रोसेस कंटिन्यू राहिली अँड दॅट होमो इज अगेन इव्हॉल्व्ड इनटू द होमो सेपियन्स. ओके, सो आफ्टर दिस निअँडरथल मॅन कन्सिडर्ड ऍज फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाइल्ड मॅन. ओके, जो काही वाईज मॅन आहे म्हणजे जो स्किल्ड मॅन आहे त्या स्किल्ड माइंडचं फर्स्ट एक्झाम्पल कन्सिडर केलं जातं, दॅट इज द निअँडरथल. ओके, सो मीन्स 50,000 years ago त्यांची डेव्हलपमेंट होमोसेपियन्स मध्ये झालेली आहे अँड त्यांची इव्होल्युशनची प्रोसेस कंटिन्यू राहिली आणि त्यांचं जो काय इव्होल्युशन आहे एका वाईज मॅन मध्ये, एक स्किल्ड मॅन मध्ये कन्व्हर्जन सुरुवात झालेली आहे. आफ्टर दिस निअँडरथल मॅन इज कन्सिडर्ड ऍज फर्स्ट एक्झाम्पल ऑफ wise man. So 10,000 years ago wise man started to practice agriculture and rear cattle herds. म्हणजे 10,000 years ago हा जो वाईज मॅन डेव्हलप झालेला आहे तो वाईज मॅन काय करायला सुरुवात केलेला आहे, ऍग्रिकल्चर करायला सुरुवात झालेला आहे अँड ही स्टार्टेड टू रिअर कॅटल हर्ड्स. म्हणजे त्यानं जनावरांना त्याच्यासोबत पालन पोषण करायला सुरुवात झालेली आहे. मीन्स as agriculture started, they can stand in a erect position, they can use their hands properly, their brain is developed up to this extent, they can be intelligent than the more animals. म्हणजे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट एवढी झालेली आहे, एक स्किल्ड पर्सन मध्ये, एक स्किल्ड वाईज मॅन मध्ये त्यांचं कन्व्हर्जन झालेलं आहे जेणेकरून ते ऍग्रिकल्चर सोबतच दे कॅन रिअर कॅटल हर्ड्स. म्हणजे ते पशुपालन सुद्धा करू शकतात, दुसऱ्या जनावरांचा यूज करून ऍग्रिकल्चर त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. सो अँड इस्टॅब्लिश्ड सिटीज. ओके, सो इवन आफ्टर स्टार्टिंग द ऍग्रिकल्चर दे स्टार्ट टू इस्टॅब्लिश द सिटीज. आता या सगळ्यांच्या मध्ये आफ्टर दिस देर आर द कल्चरल डेव्हलपमेंट्स along with the art and modern science also emerged and that can help for the human evolution. या सगळ्यांच्या मध्ये कल्चरल ग्रोथ जी झालेली आहे, इवन आर्ट अँड मॉडर्न सायन्स ऑल्सो इमर्ज विच लीड्स टू इव्होल्युशन ऑफ द ह्युमन. आता इथपर्यंत अप टू दिस वी हॅव रिच्ड अँड आजही जो काही अँसेंटर्स आहेत आपले कोणत्या पद्धतीने ह्युमनचं इव्होल्युशन झालेले याचे सुद्धा ट्रेसेस फाइंड आउट करायला अजूनही रिसर्च मध्ये सुरुवात आहे. मीन्स हिअर इट इज द प्रोसेस ऑफ ह्युमन इव्होल्युशन. आता ही जी काही कंटिन्युअस प्रोसेस आहे ही कंटिन्युअस चालू प्रोसेस आहे.
and it can be leads to the more growth of humans. So it is all about the human evolution. ही जी काही continuous human evolution ची प्रोसेस आहे. सो फर्स्ट 7 करोड इयर अगो काय झालं, जो काही डायनासॉर आहे तो डिसअपियर झाला. तो डिसअपियर झाल्यानंतर ऍट दॅट टाइम मंकी लाईक अॅनिमल इव्हॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली. या मंकी लाईक अॅनिमल पासूनच त्यांचा जो काय टेल आहे तो टेल काय झाला, डिसअपियर झाला 4 करोड इयर्स अगो ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन अँड हँड्स. त्यांच्या ब्रेन आणि हँड्स मध्ये एनलार्जमेंट झाल्यामुळे त्यांचा टेल डिसअपियर झाला. डिसअपियर झाल्यानंतर एप लाईक एनिमल्स इव्हॉल्व. सो कुठलं स्ट्रक्चर तयार झालं इथं, अॅनिमल एप लाईक. आता हा जो काय एप लाईक अॅनिमल आहे, जो काय मंकी आहे, दॅट इज इव्हॉल्व इनटू द टू टाइप्स, गिबॉन अँड गोरिला अँड चिंपांजी. ओके, सो एप लाईक मंकी जो काय तयार झालं त्याचं इव्होल्युशनची प्रोसेस कंटिन्यू राहिली अँड दे स्टार्टेड टू लिव्ह ऑन द लँड. ओके, मग त्यांनी काय सुरुवात केलं, लँड वरती राहायला सुरुवात केली. ओके, त्यांची पेल्विक गिडल डेव्हलप झाले सो दॅट दे कॅन स्टँड इन इरेक्ट पोझिशन. सो आफ्टर दॅट द 2 crores year ago फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल फाउंड. सो 2 crore year ago काय झालेलं आहे, पहिल्यांदा ह्युमन लाईक अॅनिमल फाउंड झालेला आहे. सो आफ्टर दॅट 20 lakh year ago skilled man developed that grouped into the genus Homo according to their morphological structure. त्यांच्या मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर नुसार जीनस होमो नावाची कॅटेगरी तयार झालेली आहे. सो इट कॅन बी डेव्हलप्ड अँड इव्हॉल्व्ड इनटू द होमो सॅपियन्स. जो काही होमो ग्रुप तयार झालेला आहे दॅट इव्हॉल्व्ड इनटू द होमो सॅपियन्स अँड आफ्टर दॅट means about Neanderthal man considered as a first example of wise man. पहिल्या वाईज मॅनचं एक्झाम्पल आहे दॅट इज द निअँडरथल. मीन्स त्यांची जी काही ह्युमनची प्रोसेस झालेली आहे मीन्स ही कम्प्लीट झाले 10,000 इयर्स अगो, जिथे एक वाईज मॅन कम्प्लिटली तयार झालेला आहे जो ऍग्रिकल्चर करू शकतोय. ही कॅन यूज हिज ब्रेन अँड इंटेलिजन्स. तो त्याच्या ब्रेनचा यूज करू शकतोय, बाकीची सगळी कामं करू शकतोय. ही कॅन यूज हिज हँड्स प्रॉपरली, म्हणजे एक इरेक्ट पोझिशन मध्ये तो स्टँडिंग राहू शकतोय, ऍग्रिकल्चर करू शकतोय आणि त्याच्या बॉडी स्ट्रक्चरचं कम्प्लिटली यूज करू शकतोय. त्याच्या इंटेलिजन्स लेवलचाही तो यूज करू शकतोय इथपर्यंत. ओके, सो इट इज ऑल अबाउट द ह्युमन इव्होल्युशन अँड द स्पेसिस. सो हिअर इज द कम्प्लिशन ऑफ द फर्स्ट टॉपिक, दॅट इज फर्स्ट टॉपिक इव्होल्युशन. ओके, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.